हेलो एव्हरीवन. तर आज आहे ना मी तुमच्यासाठी मस्त अशी बनानाची स्मूदी घेऊन आली आहे आणि ही इतकी सोपी आहे ना बनवायला. तुम्हाला फक्त 5 मिनिट द्यायचे आहेत ह्या रेसिपीला आणि ही इतकी हेल्दीसुद्धा आहे. तुमच्याकडे जेव्हा पण तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, सकाळी ब्रेकफास्ट करायला टाईम नाही आहे, तुम्ही फक्त ही 5 मिनिटात मस्त स्मूदी बनवून आहे ना तुम्ही पिऊन जाऊ शकता ब्रेकफास्ट म्हणून. आणि ही स्मूदी मी कशी बनवली ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आहे ना मी काय केलं, एका ब्लेंडरमध्ये एक बनाना पूर्ण म्हणजे त्याचं साल काढून घेतलं आणि पीसेस करून त्या ब्लेंडरमध्ये टाकले. आणि इथे मी 1 टेबलस्पून आहे ना पीनट बटर घेतलं आहे. तर हे ऑर्गॅनिक पीनट बटर आहे, यामध्ये कुठलेही ॲडिटिव्स ॲड नाही आहेत. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा की फक्त कमी इन्ग्रेडियंट्सचंच तुम्ही पीनट बटर यूज कराल. आणि आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे. तर मी इथे होल फॅट मिल्क घेतलेलं आहे. तुम्हाला थोडंसं लो फॅट मिल्क पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे 1.5 कप टाकलेला आहे, म्हणजे 250 ml हा कप आहे. तर 1 कप फुल आणि अजून हाफ कप असं दूध टाकायचं. आता यामध्ये ना मी प्रोटीन पावडर टाकली आहे, जी माझ्याकडे अवेलेबल होती ऑर्गेनची, तर ती मी यूज केली आहे. तुम्ही कोणती यूज करताय तुम्ही ती ॲड करू शकताय. आणि झालं, फक्त हेच इन्ग्रेडियंट टाकून आपल्याला हे बंद करायचं आहे ब्लेंडर आणि आपल्याला स्मूदी बनवायची आहे. तर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, इथे जे ब्लेंडर तुम्हाला दिसतं आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की स्मूदीचं ऑप्शन आहे. तर त्या स्मूदीच्या ऑप्शनवर क्लिक केलं आहे मी आणि मग आहे ना तुमची स्मूदी मस्त अशी सगळी एक जीव होईल. तुमची फक्त 50 सेकंड्समध्ये ही स्मूदी होते रेडी. आणि ह्याच्या आधी तुम्हाला 1-2-3 मिनटं ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये म्हणजे ब्लेंडरमध्ये टाकायला लागतील. तर एवढं इझी, झटपट, क्विक आहे आणि खूप खूप हेल्दी आहे. आणि तुम्हीसुद्धा ना ही रेसिपी नक्कीच ट्रायच करायला पाहिजे, एकदम झटपट बनते. तर तुम्ही इकडे बघा की स्मूदी रेडी झाली आहे आणि इतकं स्मूथ टेक्स्चर आहे. पूर्ण बनाना, पीनट बटर हे सगळं छान असं ब्लेंड झालं एकमेकांमध्ये. तर तुम्ही इकडे मी पोर करताना दाखवते की किती स्मूथ टेक्स्चर आहे त्याचं आणि इतकी प्लेन झाली आहे आणि त्या टेस्टला तर इतकी मस्त लागते. तर तुम्ही इकडे बघा एकदम स्मूथ झालं टेक्स्चर. तर जे प्रोटीन पावडर टाकलेलं ना त्यामध्ये थोडंसं असं चॉकलेट फ्लेवरचं असल्यामुळे असं त्याच्यामध्ये मस्त असं चॉकलेटी फ्लेवरसुद्धा येतो आणि टेस्टला तर अजून छान लागतं. मी सुद्धा ही स्मूदी तुम्हाला ट्राय करून दाखवते इथे की इतकी मस्त झालेली. मी पण संपवली ही स्मूदी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का आणि तुम्ही ट्राय केलं का ह्या रेसिपी. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण ट्राय करा. बाय बाय आणि टेक केअर.